संघ त्वरित क्रीडांगणाला 3 ओव्हर उपस्थित करा. न्यू सम्राट पुणे आपल्या विरुद्ध संघ नवरत्न मुंबई उपनगर क्रीडांगणाला उपस्थित आहे. सामनाधिकाऱ्यांनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर कोणतीही सबब तक्रार ऐकली जाणार नाही याची आपण थोडा नोंद घ्या आणि आपला संघ क्रीडांगणाला 3 ओव्हर उपस्थित करा. छोटा संघ चढाई करता है. लवली बॉल चमन गुणांची लढाई करतो आहे. 1-1 असं गुणफलक आहे. पुढचा स्टेज सुरू आहे. त्या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे जे रेल्वेकडे उभे त्यांना विनंती आपण कृपया बाजूला उभं राहायचं. मॅच रेफरी इथून मॅच बघतोय. आपण बाजूला उभं राहायचं आहे. मॅच रेफरी इथून मॅच बघताय त्यामुळे तुम्ही बाजूला उभं राहायचं आहे. त्यांनी कुठे जय गणेश अजूनही आपल्या संघ त्या ठिकाणी उपस्थित नाहीये. जय गणेश आरंभ स्पोर्ट्स मुंबई उपनगर क्रमांक 1 अजिंक्य पवार लढीसाठी दिलेला आहे. चपळाई आहे, स्फूर्ती आहे, ताकद आहे. डिफेन्स सोडलेला आहे. हा सुद्धा वेगळ्या प्रकारचा विजय आहे मोठ्या संघासाठी. सुनील काय सांगशील या मॅच बद्दल? विषयक पहिल्या समितीचा अनुभव फार प्रमाणात आहे पण संघाकडे मात्र हा अनुभव पणाशी लावावा लागेल. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर उद्या थोडासा घसरलेला आहे मिळते. त्यानंतर जर्सी क्रमांक 11चा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. सामान्य पद्धतीची चढाई आपण जर पंचकृषी कोंडा संघाचा आऊट पाहिलं असेल तर 4 खेळाडू मैदानामध्ये दाखल आहेत आणि 4च्या डिफेन्समध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. याकडे प्रयत्न जरा बोललं जातं ते रत्नागिरी संघाचा वाघजाई संघ आपल्याला पाहायला मिळतो. पक्ष पंचकृषी कोंडा सिंधुदुर्गाचा खेळाडू आहे. सिंधुदुर्गातील खेळाडू आहेत. संघ देखील सिंधुदुर्गाचा आहे. निश्चित रूपाने टाळ्यांचा गजर त्याचबरोबर सामन्यामध्ये सूरज जशा पद्धतीने या सामन्यामध्ये सामन्याचा निकाल काय होतो याच्या प्रकारे याच्यापेक्षा सामन्यामध्ये लढत कशा प्रकारे होते हे तर महत्त्वाचं आहे. ते बघण्यासाठी प्रेक्षक आलेले आहेत. कारण एखाद्या तगड्या संघासमोर खेळताना तुम्ही कशा प्रकारे त्यांना प्रत्युत्तर करता, कशा प्रकारे त्यांना त्यांच्यासमोर तुम्ही उभे राहता खेळता हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि कुठेतरी मुंबई संघ मात्र रत्नागिरी संघ मात्र प्रेक्षकांच्या लागलेल्या नजरा आणि आपल्याकडे आपल्याकडून असणारी अपेक्षा या अपेक्षांवर आपण खरं उतरणं गरजेचं आहे. निश्चितच सोडलेल्या सगळ्यांच्या नजर लागल्या पण तिकडे मुलींच्या लढतीकडे मात्र थोड्याशा आमच्या सिंधू कन्यांनी नजर लागली असं म्हणावं लागेल. कारण थोडेसे पिछाडीवर आहे. गुणफलक बदललेला आहे. सिंधू कन्या आमच्या 16 आणि मुंबई 26 अशा प्रकारचे गुणफलक 10 गुणांची पिछाडीवर टाकलेली आहे आपल्या सिंधू कन्याला. प्रयत्न करावे लागतील पंचकृषी कोंडा संघाला. समीर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल कारण समोरचा संघ अगदी तगडा संघ आहे. अगदी तगडी स्टार कास्ट आहे. अगदी पहिल्यापासून लागलेल्याप्रमाणे बोनसची संधी देखील होती. त्या ठिकाणी संधीच सोडून गेले जाते. गौरव जावकर पाहायला मिळेल. मैदान क्रमांक 4 वर क्वार्टर फायनलचा आरंभ स्पोर्ट्स मुंबई या ठिकाणी सामन्यातील खेळाडूंचा परिचय करून देण्यासाठी माझे जे सर्व शिक्षक सहकारी आहेत त्यांना विनंती करतो. टीचिंग नॉन टीचिंगच्या सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी मैदान क्रमांक 4 वर जाधव सर पी जाधव सर आपण सगळ्यांनी घेऊन जायचं. आपण करायचं. चला कास्कर प्रदीप पाटकर पवार सर जाय बाबा मैदान क्रमांक 4 वर चला करायला गिरीश पर्यंत बोल सर जाऊ ना अमेरिका सर करतोय आणि पकड मजबूत करतोय. सामन्यावर 14-2 असं गुणफलक पाहायला मिळते आहे. कुठेतरी उपस्थित प्रेक्षकांची फोटा संघ मात्र थोडीशी निराशा करतो पण अजूनही वेळ आहे. या ठिकाणी डॅश करण्याचा प्रयत्न होता. शुभम सिंधेचा ॲडव्हान्स दिले होते पण या ठिकाणी गौरव जावकर मात्र गुणाची कमाई करतो. प्रो प्लेअर शुभम सिंधेला मात्र आराम कर बाहेर बस असं या ठिकाणी दाखवतो आहे. आणि
भाग पडतो त्यांच्या बसण्यासाठी. समीर गुणांची जर आपण विचार केला तर 3 आणि 14 अशा पद्धतीने वेळ बदलतो आहे, सिंग बदलतो आहे, बाजी पलटताना दिसत आहेत. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि एक एक गुणांची कमाई करून हा महासागर बनवण्याच्या दिशेने वाटचाल करतोय फोंडा संघ. कुठेतरी थोडासा वाजय संघाला विचारात पाडण्यासाठी विचार विवेश करतोय या ठिकाणी पंचक्रोशी फोंडा संघ. रेडर येतो आहे, अनुभवी आहे आणि आपला अनुभव वापरून जर्सी नंबर 1 चा खेळाडू आतापर्यंत चांगला खेळ करतो आहे. थोडीशी दहशत निर्माण केली आहे, थोडंसं या ठिकाणी वातावरण तापवलेलं आहे. वाजय रत्नागिरी संघ स्टार खेळाडूंचा संघ आहे, दिग्गज खेळाडूंचा संघ आहे, प्रो प्लेअर आहे, प्रो कबड्डी लीग खेळलेले खेळाडू आहे आणि त्या संघासमोर आपला लोकल खेळाडू संघ सिंधुदुर्गाचा संघ, सिंधुदुर्ग स्तरावरचा संघ पंचक्रोशी फोंडा संघ 4-14 गुणांची आघाडी आहे आणि ही आघाडी निर्णायक ठरू शकते. या ठिकाणी पुन्हा आता डिफेन्स मध्ये चूक होते आहे, अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न गुणांची कमाई करतोय वाजय संघ. मात्र गौरव जळकर ज्याने पहिल्या या अगोदरच्या राईडमध्ये पॉईंट कमावला होता, अनुभवी खेळाडू आहे. बरेच वर्ष कोत्रा संघाचं नेतृत्व केलेलं आहे, 5 संघाचं नेतृत्व केलेलं आहे. याठिकाणी पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न होता पण पकडले गेले, फसले गेले ते डिफेन्स मध्ये. अजून एक गुन्हा प्रो कबड्डी लीगचे खेळाडू आहेत, एक वेगळ्या स्तरावरचे खेळाडू आहेत, महानगरातील खेळाडू आहेत, मुंबई रत्नागिरी यासारख्या मोठ्या शहरातील खेळाडू आहेत. त्यांच्या समोर आपले सिंधुदुर्गातील खेळाडू आहेत. सिंधुदुर्ग स्पर्धेच्या निमित्ताने असं मला असा प्रश्न विचारायचा वाटेल की आपल्या सिंधुदुर्गातील खेळाडू थोडेसे कमी कुठे पडतात. शिकार करतात या वाघाची. तर निश्चित आपण पाहिलं मैदानावर तर अशा पद्धतीच्या खेळाची आवश्यकता आहे. ही अपेक्षा आहे सिंधुदुर्गाच्या खेळाडूंकडून की समोर कोणताही संघ असू द्या, समोर केवढाही तारकाट असू दे, मात्र आपण आपल्या संघासाठी आपल्या संघाच्या नावासाठी कामगिरी करणार आणि तीच कामगिरी आता आपल्याला पाहायला मिळाली पंचक्रोशी फोंडा संघाकडून. आणि त्याच्यासाठी टाळ्यांचा गजर देखील आणि प्रेक्षकांकडून अगदी जल्लोषाचं वातावरण देखील समीर आपल्याला पाहायला अनुभवायला मिळालं. निश्चित सुनील जवळपास अर्ध्या संघासाठी त्यांचे सपोर्टर जरा आवाज करा, आवाज होऊ द्या. चांगला खेळ दाखवलेला आहे आणि याच खेळाची अपेक्षा होती की जरी आम्ही अनुभवाने, जरी आम्ही लेवलने थोडेसे कमी असू पण तरी सुद्धा ही मॅच आहे आणि मॅच मध्ये त्या दिवसामध्ये त्यावेळी काहीही होऊ शकतं. विजयश्री कोणाच्याही घरात विजयाची माळ घालू शकते आणि आमच्या कष्टाने, आमच्या मेहनतीने, आमच्या कौशल्याने विजयाची माळ आम्ही आमच्या घरात पाडून घेऊ शकतो हे दाखवतो पंचक्रोशी फोंडा संघ. जोरदार टक्कर देतो आहे. पहिल्या उपउपांत्य फेरीच्या सामन्यासाठी क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला पुकार क्रमांक 1 वर विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध उत्कर्ष मुंबई उपनगर. तसेच क्रमांक 3 वर पहिला पुकार ये क्या होगा, ये तो कमाल होगा, ये तो कहते हैं धरती फटके रुमाल हो गया है. एकामध्ये एक मोठे मासे गायला लागत आहेत आणि आता मात्र मजाच मजा आहे. पंचक्रोशी फोंडा संघ कमबॅक करतो आहे. गुणांचा फरक मात्र राहिला 10 गुणांचा. 16 असं फलक आहे. गौरव जळकर अपेक्षा आहेत यांच्याकडून खूप साऱ्या जुने जाणते खेळाडू आहेत, प्रयत्न करता आहेत. या ठिकाणी एमटी रेड आहे, चाचपणी केलेली डिफेन्सिंग रिकव्हरी खेळलेले आहेत. गौरव जळकर हे काही साधे सुद्धा खेळाडू नाही आहेत, त्यांना सुद्धा अनुभव आहे मोठ्या संघांसमोर खेळायचा, त्यांना सुद्धा अनुभव आहे बऱ्याच मोठ्या स्पर्धा खेळायचा आणि अनेक संघांमधून त्यांनी खेळले सुद्धा नेतृत्व सुद्धा केलेलं आहे. सुधीर निश्चितच प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल आणि संघर्षाचं वातावरण मैदानावर चालू ठेवावं लागेल. पंचक्रोशी फोंडा संघाला जर हा संघ जिंकायचा असेल तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. तुम्ही या ठिकाणी बघितलं निरीक्षण करण्यासारखी गोष्ट होती म्हणजे शुभम शिंदेची मोठा खेळाडू आहे. या ठिकाणी डायरेक्ट घुसून या ठिकाणी ॲडव्हान्स जाऊन सुद्धा तो राईड करू शकतो, पण तरी सुद्धा या ठिकाणी सामना थोडासा तिकडच्या मोड वळणावर आहे. सामना थोडासा नाजूक स्थितीत आहे. यावेळी थोडासा संयम राखणं महत्त्वाचं असतं. मी जरी मोठा खेळाडू होतो तरी मॅच सुरू आणि मॅचचे थोडेसे पारडे आपल्या बाजूने नाही.
त्यावेळी मैदानामध्ये संयम राखावा लागतो पण त्यांनी बोनस घेऊन फक्त मागे आलेला आहे तो टॅकल किंवा खेळाडूची उंची गाठण्यासाठी होणारा प्रवास जो आहे तो हा असतो. तुम्ही संयम किती राखता, तुम्ही कुठे आक्रमक होता याचा मिलाप तुम्हाला ज्यावेळी आखता येतो, घालता येतो, याचं समीकरण राखता येतं त्यावेळी तुम्ही एक सामान्य खेळाडूपासून असामान्य खेळाडू बनता आणि तोच प्रवास शुभम शिंदे आपल्याला दाखवतो आहे. पहिल्या क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला प्रकार क्रीडा मंडळ 1 वर विजय क्लब मुंबई शहर विरुद्ध उत्कर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर. क्रीडा मंडळ 3 वर पहिला प्रकार स्वस्तिक क्रीडा मंडळ पहिला प्रकार क्वार्टर फायनलच्या सामन्यासाठी पहिला प्रकार. जर्सी नंबर 1 प्रो प्लेयर प्रो कबड्डी लीगचा अक्षर अजिंक्य पवार जातो आहे रेडिंगसाठी चढाईसाठी. चारचा डिफेन्स आहे मैदानामध्ये. चारच्या डिफेन्समध्ये धनांची कमी करणं थोडंसं कठीण असतं. प्लेयर पवार व्यवसायी समीर आपण विचार केला तर निश्चित संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. कोटेज करण्याचा प्रयत्न आहे पंचकृषी कोंडा संघाच्या खेळाडूकडनं आपण पाहिलं तर पुढले वेळेस थोडीशी आपण पाहिली तर डिलाईच्या मनावर लागेल वतीने आपण विचार केला जर प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा सुंदर चेनमध्ये टॅकल केले जाते देण्यासाठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल का. नंबर 11 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू वाघजाई रत्नागिरी संघाचं प्रतिनिधित्व नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतं. 3चा डिफेन्स थोडंसं मोठी प्रयत्न केला जातो. 5च्या मैदानावर 2 पॉईंट. पंचकृषी कोंडा संघ खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. त्या खेळाडूंना देखील प्रयत्न करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. सुनील नजर हट्टीवर बरोबर गट्टीचा खेळ आहे जिथे ऑल आउट झाल्यानंतर पुन्हा एकदा ऑल इन केलं जातं. तुम्हाला पुन्हा एकदा संधी भेटते तुमच्या चुका सुधारून तुम्हाला नवीन इतिहास लिहिण्याचा, नवीन विजयाकडे वाटचाल करण्याची एक संधी भेटते कबड्डीमध्ये आणि ती संधी पुन्हा एकदा फोंडागड संघाला भेटलेली आहे. मित्र त्यांच्या आत्ता नुकतीच मुलाखत आपल्याला अनुभवायला मिळाली समीरजी राणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संघटन कक्षातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुनील विचार असते त्यांची शरीरयष्टी कबड्डीला साजेशी आहे पण ते कबड्डी खेळत नाही. हा मोठा प्रश्न आहे. समीर राणे वाटचाल शुभारंभ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण पाहतोय. मैदानावर पंचकृषी कोंडा विपक्ष आहे वाघजाई रत्नागिरी हा संघ. रत्नागिरी संघ अतिशय 28 गुणांशी पुढे असताना आपल्याला पाहायला मिळतो. तर समोरचा संघ पंचकृषी कोंडा संघ मात्र 6 धावा डबल डिजिटमध्ये पोहोचणं गरजेचं आहे. निश्चित आपण विचार केला तर आणि प्रयत्न करावे लागतील, सातत्याने प्रयत्न करणं गरजेचं आहे. हो सुंदर टॅकल आपल्याला पाहायला मिळते. ही 7 खेळाडू मैदानावर खेळताना दिसतात मात्र त्यांची 7 समीर एकमेकांना अतिशय उत्तमरित्या आपल्याला पाहायला मिळते. सुनील हा टीम वर्क आहे. दुसऱ्या बाजूला देखील समीर आपल्याला टीम वर्क पाहायला मिळतं. म्हणजे 7 वर पोहोचतोय. गुणफलक आपण पाहिलं 7 विपक्ष 29 22 गुणांची आघाडी आहे वाघजाई रत्नागिरी संघाकडे. एक मोठं लीड आहे, सगळी मोठी आघाडी आहे आणि ही आघाडी फोडून काढून सामना विजयी करणं एक चॅलेंज आहे. एक मोठं आव्हान असेल या ठिकाणी पंचकृषी कोंडा संघासमोर. अशा प्रकारे या ठिकाणी या आघाडी फोडून काढतील पंचकृषी मैदानाकडे. पोलचा हा खेळाडू प्रयत्न चांगल्या पद्धतीने करताना पाहायला मिळतो. प्रयत्नांची परिभाषा करावं लागेल. संघर्षाचं वातावरण हे मैदानावर चालू ठेवावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कारण समोरच्या बाजूने आपण जर विचार केला तर अगदी तगडी साथ असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्याचं अनुभवाने अगदी तगडा संघ आहे. जर पंचकृषी कोंडा संघाचा देखील जर विचार केला आपण तेवढ्या ताकदीचा संघ आहे. अनुभव त्यांच्याकडे देखील जास्त आहे. मात्र थोडीशी खेळाची कसरत त्याचबरोबर प्रॅक्टिस निश्चित रूपाने महत्त्वाची आहे. जास्त पद्धतीने प्रॅक्टिस करणं गरज आहे. निश्चितच गरज येत्या काळात निश्चितच आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडू पूर्ण करतील एवढी आशा मात्र त्यांच्याकडून आहे. निश्चितच प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट
म्हणजे परफेक्ट बनण्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील, प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. सराव खूप घडतो, खेळाडू घडतो. त्यावेळी तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या स्पर्धामध्ये तुम्ही टिकाव धरू शकता. जिंकणं हा भाग वेगळा झाला तुम्ही लढत देऊ शकता. नाहीतर आपल्याला स्कोर लाईन सांगते किती फरक आहे दोन संघामध्ये. 29-7 असे पाहायला मिळते. त्यामुळे अतिशय दुबळी, अतिशय नाजूक अशी अवस्था आहे फोंडा संघाची या ठिकाणी. फोंडा संघ म्हणण्यापेक्षा मी सिंधुदुर्ग कारण सध्या ते सिंधुदुर्गचे प्रतिनिधित्व करतात. 7 असे गुणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 7 गुणांवर पंचकृषी फोंडा संघ. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर वाघजाई रत्नागिरी हा संघ 30 गुणांशी आहे. दुसऱ्या बाजूने आपण जर मैदान क्रमांक 2 वर महिला गटातील सामना आपण पाहतोय. मैदानावर 20-65 अगदी तगडी लढत त्या ठिकाणी निश्चितपूर्वक सहर्षित स्वागत आहे. तिकडे आमचा मित्र नागेश घाडी आहे. मला वाटतं घाडीतून आता गाळांना घरी चालू झालं तरच काहीतरी फरक होऊ शकतात मॅचमध्ये. आता स्कोर लाईन एवढी पुढे गेलेली आहे की विजयाचा विचार करणे थोडंसं चुकीचं वाटू शकेल. 65-20 अशी या ठिकाणी ही स्कोर लाईन आहे. मुलींच्या संघाने सुरुवात दमदार केली होती, आघाडी घेतली होती. 13 असं कठीण झालं आणि तिथे मात्र मुंबईने मात्र जी त्यांना थोडीशी जागा भेटली, पेस भेटली, ती पेस त्यांनी बनवली. तिथून आपल्या विजयाची वाट मुंबईच्या मुलींनी चालली आणि मुंबईच्या मुलींनी दाखवून दिलं की का आम्ही त्या ठिकाणी मुंबईवरून इथपर्यंत लांबचा प्रवास करून आलो. आमच्याकडचं क्षमता, आपलं टॅलेंट त्यांनी दाखवलेलं आहे. ते त्यांनी या मॅचमध्ये दाखवून दिलं. स्कोर लाईन ही सांगण्यासारखी नाही, एवढी जबरदस्त फरकाने या ठिकाणी सिंधुदुर्ग संघ पराभूत झालेला आहे. गौरव रेड मोर्चावर आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सिंधुदुर्ग संघ आपलं मनापासून आभार आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. निश्चितच ही स्पर्धा झाली पाहिजे. तुम्ही पुढच्या वेळी मैदानात उतरताना राज्य काय लेवलची तयारी करून उतरलं पाहिजे. कार्यक्रम मित्रांनो आपल्या सिंधू कन्यांसाठी ज्यांनी अतिशय जोरदार खेळ केला होता मैदानामध्ये आणि त्यांना या ठिकाणी विदाय देऊया मैदानातून. धन्यवाद. सर्वात संपूर्ण एकदा बोलूयात मॅचकडे. निश्चित आपण पाहिलं छान डिफेन्स आणि सुंदर आपण पकड करण्याचा प्रयत्न केला. तर अकराचा हा खेळाडू प्रोफेशनल खेळाडू आहेत. आपण पाहिलं वाघजाई रत्नागिरी संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार तगडा संघ या स्पर्धेच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 1 पंचवर्षी फोंडा संघाचा खेळाडू पाहायला मिळतोय. तुमचं एसटीचा खेळाडू तगडा एसटीचा खेळाडू नंबर 5 ला त्या ठिकाणी निषेध केले. आपण पाहिलं मैदानावर तर रनिंग हंटरच्या सहाय्याने 1 पॉईंट त्या ठिकाणी मिळवलाय. 9 वर्सेस 32 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 32 वाघजाई रत्नागिरी संघ आणि 9 पॉईंटवर आहे पंचकृषी फोंडा संघ. पुन्हा एकदा 4चा डिफेन्स प्रयत्न केला जाऊ शकतो का? प्रयत्न होतोय, प्रयत्न अपयशी ठरतोय आहे. ते आपण कृपयावरून येण्या जाण्यासाठी जो मार्ग ठेवलेला आहे प्रवेशद्वाराकडे तो आपण मोकळा करून द्यायचा आपल्याला विनंती आहे. मॅच सुरुवातीचे संगीत निश्चित आपण पाहिला प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्न मात्र थोडेसे अपुरी म्हणावी लागतील. पंचकृषी फोंडा संघाचा 10 वर्सेस 33 तब्बल 23 गुणांची एक जबरदस्त लढत, जबरदस्त बढत या ठिकाणी प्राप्त करून ठेवली. वाघजाई संघाने प्रयत्न केला होता. निश्चितच निषेध केला आहे. सुंदर दर्जेदार कामगिरी. स्किल आहे, बेसिक जी स्किल पाहिजे ते संघ एवढा यशस्वी काय झालेला आहे. संघाकडे यशाची परंपरा का आहे. एका वेळेस या संघाने सिंधुदुर्गाच्या कबड्डी लीग क्षेत्रावर एक छत्रीय राज्य का केलं. हा संघ हा वारंवार आपल्या खेळाडून दाखवतो आहे की त्यांच्याकडे स्किल आहे, त्यांच्याकडे बेसिक जे कबड्डीचं आहे ते त्यांच्याकडे आहे. फक्त गरज आहे ती सरावाची आणि फिटनेसची. प्रो कबड्डी लीग खेळलेले खेळाडू खेळत आहेत. जयेश महाजन हा यूपी योद्धामधून खेळलेला आहे. त्याचबरोबर बाळा जाईने उपस्थित झालेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. प्रो लेवलचे खेळाडू आज आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतात आणि त्यांचा खेळ पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी अनेक खेळाडू देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रेक्षक वर्गामध्ये हितेश किरवडेकर आणि श्रीपाद